यश आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये आहे आणि पहिलं षटक गोलंदाज अजय. तीन षटकांचा सामना आहे. यानंतर सुपर 8चे सामने सुरू होतील. अंतिम 8चे ते 2 षटकांचे असतील. सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. तर जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू अजय गोलंदाज. चेंडू स्वैरचा इशारा येतोय. वाईट 1+1 2 धावांचं योगदान इथे आपण पाहायला मिळेल. दरम्यान बॅकफुट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले. अर्थात लॉंग लेग क्षेत्रामध्ये इथे स्वीपचा फटका. 1 धावीचा आणखीन एक योगदान. धावफलका धावेचा 3. यश आणि दिनेशची जोडी मैदानामध्ये आहे. गेम चेंजर संघ प्रथम फलंदाजी करताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्यात आलं. इथे कोणती संधी फलंदाजांना देण्यात आली नाही. निर्धाव चेंडू यावेळी पुन्हा एकदा आणि इथे मात्र पंचांचा चौकार म्हणून घोषित होतोय. स्क्वेअर लेगला एक सुंदर फटका. संजीवनी चौकार. 4 धावा. धावफलकात वाढ होते 7. यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद आणि खेळी समाप्त झाली. ती फलंदाज यावेळी यशची, ज्याने 5 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आशिष तरे ज्यावेळी मैदानामध्ये येतात. एक चांगलं यश या ठिकाणी मिळालं. ते अर्थात शिवशाही संघाला पुढच्या चिठ्ठ्या बनवल्या का? तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी अजयला यश मिळालं. नवीन फलंदाज आशिष तरे आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गोल. मालवणमध्ये, देवगडमध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये अगदीच जर आपण पाहिलं तर सावंतवाडीला समालोचन करताना नेहमी ती मालवणी भाषा समोर येते. तिथे समालोचक नेहमी दांडी गुल असं म्हणतात. धावफलका धावा आल्या त्या 7. दरम्यान बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र अजयच्या दिशेने चेंडू. पंचांकडे दाट. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे 7 या धावसंख्येवर 3 फलंदाज गमावले गेलेत. ते गेम चेंजर्स या संघाचे. पहिले षटक इथे आपण पाहायला मिळालं. चांगलं षटक अजयने फेकलं. कंजूस गोलंदाजी केली. कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी असं म्हणतात की 7 धावा ह्या त्या षटकात जर मिळाले तर चांगला गोलंदाज पाहायला मिळतं. लेदर विश्वामध्ये मात्र 10 धावा देणारा गोलंदाज देखील चांगला गोलंदाज नेहमी पाहायला मिळतो. हे योगदान आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी शिवशाही संघाचा गोलंदाज शैलेश. 7 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात येतोय. किरण. किरण या ठिकाणी येतो नवीन फलंदाज. किरण हे नाव आपल्या समोर आलं की आपल्याला नेहमी किरण पवार याची आठवण होते. पनवेलचा एक जबरदस्त खेळाडू. दरम्यान बॅकफुट गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक यष्टी चेंडूवरी पण 1 धाव घोषित इथे मिळाली. किरण पवार अर्थातच पनवेलचा खेळाडू, ज्याने एका हाताने अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये षटकार चौकार मारले. हे योगदान किरण पवारचं निश्चित म्हणता येईल. इथे मात्र हा किरण ज्याने एका धावीने आपलं खातं उघडलंय. 8 धावा धावफलकावर. 8 अंक आपल्या समोर आलं की आपल्याला महाराष्ट्रातल्या 8 अष्टविनायकांची आठवण होते. 8 गणपतीची यात्रा प्रत्येकाने करावी असं नेहमी म्हणलं तर त्याचं उचित फळ मिळतं. पण या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होता. यष्टीरक्षक या ठिकाणी पाहत आहेत
अन्वेष अन्वेष माळी चांगलं रजिस्ट्रेशन करतोय, ज्याच्या खात्यामध्ये 1200 रुपये जमा आहेत. दरम्यान अतिशय सुंदर यष्टेशन अन्वेषचं फलंदाज बाद. आता पाहूया अन्वेषला आणखीन काही पारितोषिक इथे मिळेल का, कारण सुंदर यष्टेशन त्याने केले. 7वीत असणारा खेळाडू आहे, 12 वर्षाचा आहे आणि अगदी बहुधा सर, सेंट मेरी या हायस्कूलचा विद्यार्थी असावा. अगदी. येस, मूर्ती लहान पण कीर्ती महान. नक्की नक्की मूर्ती लहान कीर्ती महान आहे. व या मैदानाकडे नवीन फलंदाज येतोय. यावेळी ड्राईव्ह केलंय, इथे मिड विकेटला चेंडूला अडवतात. आमचे खेळाडू पहा झुकून देतात, हे वैशिष्ट्य आहे. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या, त्या 9 धावा. वळी या मैदानाकडे, इथे मात्र सुंदर फटका वार्डिश लॉंगॉनला येतोय. सुंदर चौकार, 4 धावांचे योगदान. नाही गेम चेंज चालू आहे, आता सामना चालू आहे. हा घ्या किशनराज सुपर किंग, 13 धावा धावफलकावर. हा संघ घ्या, हे संघ घ्या, हा चालू आहे सामना, हे सगळं क्लिअर झालं. दरम्यान यावी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहतात या ठिकाणी अर्थातच सुंदर योगदान इथे पाहायला मिळेल. फलंदाज बाद होऊन परते. या ठिकाणी डीजे वाल्यांना खूप कमी वेळ मिळत असल्या कारणानं कदाचित डीजे बंद ठेवला असावा, पण सकाळचं सत्र आहे, डीजेचं तर आपण डीजेला विनंती करूया काहीतरी भक्तिगीत या ठिकाणी जर ऐकायला मिळाली तर आणखी चांगली मजा या स्पर्धेमध्ये येईल. स्वच्छ चेंडरे, सुंदर चेंडरे. नवीन फलंदाज धावफलक धावा येऊन पोहोचल्या, त्या 13. 5 फलंदाज गमावलेत. 13 धावा धावफलकावर. लोहित धावसंख्या ज्याला म्हणली जाते, धावांचा निच्चांक कार्तिक 11 किशन राज. हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. सोयीचा इशारा, 1 धावीचं आणखीन योगदान. 14 चांगला चेंडू आणि तितकं चांगलं आपल्याला पाहायला मिळते ते यष्टेशकाचं अन्वेष. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा येईल आणि 4+1 5 धावांचं योगदान. इथे धावा येत नव्हत्या, ते धावांचं मात्र योगदान इथे मिळतंय ते संघाला. 19 धावा धावफलकावर आल्या, त्या यावेळी आपण पाहताय 19 धावा धावफलकावर. यावेळी मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. लॉंगॉनला षटकार मारला आणि फलंदाज बाद झाले. आणि पुन्हा एकदा छोटा बॉम्ब बडा धमाका. पाहूया तर मैदानाकडे वळूया. हलकस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय, यष्टेश चेंडू जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव सहजगती इथे पाहायला मिळाली. 1 धावीचे योगदान इथे मिळते. 20 धावा धावफलकावर. 3 चेंडू बाकी आहेत. शिवशाही आणि गेम चेंजर्स यांच्यामध्ये ही लढत, जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा वळी या मैदानाकडे. गोलंदाज तयार. गणेश चेंडूला टॅप केलंय आणि इथे मात्र सुंदर क्षेत्र अजय यांचं. अंतिम 2 चेंडू, शेवटचे 2. 20 धावा धावफलकार आहेत. बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल, स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केले. 1 धाव इथे धावफलकावर वाढेल. 21 21.
अंतिम 2 चेंडू बाकी आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामधले. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 1+1 2 धावांचं योगदान. नो बॉल. आणि 1 नो बॉल. यावेळीचा चेंडू सोयीचा इशारा येईल. 1 धावेचं योगदान. 1 धावेने धावफलकात वाढवेल. धावफलकात धावा येतात त्या 24 बॅकफुटचा चेंडूला अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लिक करायचं चेंडूला. बॅट चेंडू संपर्क येत नाहीये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर अनिलजी पाटील सर आपण पाहिलं तर आपण पाहिलं की कोणत्याही खेळाडूने या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका नाही खेळला. हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी मात्र आपल्या स्वतःला सावरा 1 धाव झोकून देण्याचा प्रयत्न केला. 1 धावेचे योगदान इथे मिळालं. खेळाचं पहिलं सत्र तुम्हाला पाहायला मिळालं. पण पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या गेम चेंजर संघाच्या तब्बल 25 धावा आणि 26चं लक्ष शिवसाई या संघासमोर ठेवण्यात आलं. तर रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर दुधारी तलवार लागला तर आबाद नाही बरबाद असं म्हटलं होतं. आणि झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हटन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला फटका शोधून काढला. आणि आज आपल्या टेनिस विश्वामध्ये अनेक असे खेळाडू आहेत ते सहज रिव्हर्स फटके खेळतात. अगदी बरोबर आहे. तर निश्चितच आपल्याला रिव्हर्स स्वीपच्या बद्दल थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. धन्यवाद सर. एक निवेदक म्हणून किंवा चित्रपट अभिनेता म्हणून काम करीत असताना क्रिकेटबद्दल तेवढीशी माहिती नाही आहे. पण क्रिकेट खेळणं हा माझ्या आवडीचा विषय होता आणि नक्कीच प्रत्येकाचा आहे. कारण जेव्हा लहान मुलगा खेळायला निघतो तेव्हा लहान मुलासाठी आपण चेंडू आणि बॅट घेऊन जात असतो, देत असतो त्याला. कारण आता जर आपण पाहिलं आपले आई वडील जेव्हा एखादा मुलगा साधारणतः 1.5-2 वर्ष झाला की त्याच्या हातात एक प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचे चेंडू देतात. आणि आपण स्वप्न पाहतो सुनीलजी गावस्कर, कपिल देव, सचिनजी तेंडुलकर यांसारखे खेळाडू बनावे. हे योगदान आहे आजच्या आपल्या क्रिकेटच्या विश्वामध्ये. अगदी अगदी बरोबर. तर खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. 26चं लक्ष शिवसाई या संघासमोर आहे. खरं तर 8.75च्या सरासरी धावसंख्या धावफलकात गोलंदाज दिनेश यावेळी पहिले षटक घेऊन येतोय. तो यावेळी आपण पाहणार आहोत गेम चेंजर्स या संघाच्या माध्यमातून. आणि डावाची सुरुवात अजय आणि प्रणय ही जोडी मैदानी. अजयने आपलं चांगलं खेळ इथे पाहायला मिळालं. चेंडू कर्णधारामध्ये सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीशक त्यांनी चूक केली आणि अजयला जीवदान ज्याला म्हणता येईल. जीवदान जेव्हा मिळतं ना तेव्हा आपल्याला रोहित शर्मा यांची आठवण होते. 4 या धावसंख्येत त्यांना जीवदान मिळालं आणि त्यांनी तब्बल 264 धावा कुठून काढल्या. विराट कोहली यांनी मागच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये 3 धावांवर जीवदान मिळालं. त्याने 103 धावा काढल्या. हे योगदान आहे जीवदानाचं. त्यामुळे क्रिकेटमध्ये म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. प्रत्येक झेल पकडा आणि सामना जिंका असं म्हणलं तर इथे संधी होती अजयला यष्टीचित करण्याची. दरम्यान ड्राईव्ह केला चेंडूला. इथे मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि यात यशस्वी देखील ठरला. अजय 1 धावेने आपलं खाते इथे उघडतोय. संघाची धावसंख्या 1 जिथे 26ची गरज आहे. आता मध्ये समोर आहे प्रणय. गोलंदाज सय्यार. त्रिफळा उद्ध्वस्त झाले. पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळा क्लीन बोल्ड. मला वाटतं डीजेच्या माध्यमातून भक्तिगीतं जर आली तर निश्चित प्रेक्षक थोडेसे खुश होतील. गेला जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय शैलेश. नवीन फलंदाज शैलेश येतोय. पुढचा चेंडू यावी. पंचांच्या उजवीकडून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटला एक सुंदर फटका. चौकार. 4 धावा. हे खरं योगदान आहे.
क्रिकेटमध्ये आपण पाहतात की झोकून दिलं जातं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, पण चेंडू त्याच्या बाजूने मिड विकेटला गेला आणि या चौकार 4 धावांचे योगदान मिळालं. खेळाडू थोडासा जखमी होतोय, परंतु प्रत्येक खेळाडूने आपल्याला सांभाळायचं आहे, कारण आपल्या घरी आपले आई वडील, आपली पत्नी, आपली मुलं वाट पाहत आहेत. कारण क्रिकेटमध्ये अनेक दुर्घटना गेल्या 5 वर्षात घडल्यात महाराष्ट्रामध्ये, हे आम्ही पाहिलं आहे. तर हेच योगदान आहे, कारण आपल्याला नोकरी धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, त्यामुळे क्रिकेट जर निश्चित खेळायचं आहे, पण आपल्या स्वतःला देखील सावरायचं आहे, कारण आपली कोणीतरी घरी वाट पाहतोय. संघाची धावसंख्या आपल्याकडे येते 5. चला खेळाकडे आपण लगेच वळूया. संघातील मेंबर्सनी लक्ष द्यायचं आहे त्यांच्याकडे आणि पुढे खेळाकडे आपण लक्ष देऊया. तर हेरफॉल कमी नाही करत तर नवीन केस उगवतही. इंदुलेखा आता 99 रुपयात. स्क्वेअर लेग मध्ये स्वीपचा फटका पाहायला मिळाला. 1 धावीचं योगदान इथे मिळालं, जिथे 26चं लक्ष आहे. शिवशाही या संघासमोर धापलका धावा येऊन पोहोचल्या त्या 6 धावा, माफ करा 6 धावा. एक फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. अजय समोर आहे. अजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र द्विधा मनस्थितीत यष्टीचं कडीत चेंडू फेकला होता. अजयला आतापर्यंत आपण पाहिलं एक जीवदान मगाशी मिळालं, आणि जसं मी म्हणालो की तुम्हाला गंमत दाखवू का? रोहित शर्मा विराट कोहली तुम्हाला कळलं तरी का? हे लावले होते. 6 26ची गरज आहे आणि 20ची गरज, म्हणजे 12 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज चेतन पाटील ड्राईव्ह केला चेंडूला, ऑफ ड्राईव्ह. इथे 1 धाव. 7 19ची गरज आहे. अजय पुढे सरसवलाय, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण तितकं सुंदर चेंडूला अडवलंय ते गोलंदाजांनी. गोलंदाज यावेळी चेतनने. दरम्यान इथे मात्र चौकार. अकरा परतला आणि आता मध्ये नवीन चेंडू 15 धावांची गरज असताना बॅट चेंडूचा कोणता संपर्क येत नाही. ते मात्र पाण्यात एक घोषित धाव इथे मिळाली. धावफलकात धावाल्यात 12. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळलाय. जमिनीला सरपटत चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू केला तो वायडिश मैदान क्षेत्रामध्ये. इथे शेतीशी चेंडू पण 1 धाव सहजगत्या धावफलक इथे मिळाली. संघाची धावसंख्या 1 वाढीन. 13 धावा धावफलकर आल्यात. 13 26ची गरज आहे. अर्धलक्ष पूर्ण केले. 13ची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर यावी मात्र मिड विकेटला. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी गोलंदाजाच्या दिशेने इथे पाहायला मिळाली. 1 धाव मात्र इथे धावफलकावर नोंदवली गेली आणि या ठिकाणी धावा आल्या तर धावफलकावर 14. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. यावी क्षेत्ररक्षक आहे
वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये No doubt. एक धाव. एकेरी धावेने धावपलक हलतोय. 15-4-11. 4 चेंडू 11ची गरज आहे. यावी नो बॉल आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथे यशस्वी देखील ठरतोय फलंदाज आणि दरम्यान पाहूया पंच काय दर्शवत आहेत. फलंदाजा लागलेला आहे त्यामुळे इथे मात्र अर्थात 1+1 2 धावांचे योगदान इथे मिळेल. 17 धावा धावपलकर आल्यात. 4 चेंडू आणि 9ची गरज आहे. धावा धावपलकर आल्यात त्या 17. पंच दोन्ही पंच पुन्हा एकदा एकत्र येतात. तर इथे मात्र 17 धावा धावपल करत आणि आता समीकरण आहे 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. यावेळी मात्र आपण पाहिलं बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही आहे. पंचांकडे दाद माहिली होती की चेंडू सोयर आहे किंवा नाही, पण पंच ठरवतात की या ठिकाणी चेंडू चांगला आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. लक्ष द्या, 3 चेंडू 9 धावांची गरज आहे यावी. आणि इथे मात्र सुंदर षटकार 4 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा सामना अटीतटीचा इथे शिवसाई आणि गेम चेंजर्सच्या संघामध्ये. येणारा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. या चेंडूवर काय घडणार काय बिघडणार ह्याच्यावर पुन्हा एकदा सामन्याचं निश्चितच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण येणारी समीकरण 2 चेंडू 5 धावा. आणि आपण इथे पाहणार आहोत की इथे फलंदाज विजयी होतोय की गोलंदाज विजयी होतो, कारण हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. या चेंडूवर काय घडणार काय बिघडणार. 2 अक्टूबर को क्या हुआ था यार? बदल केस फॉलो कीजिए दृश्यम 2 ओनली ऑन प्राइम वीडियो. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक आणला गेलाय आणि यावेळी आपण पाहूया तो बॉल. मंजिल मिले या ना मिले ये तो किस्मत की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. नक्की आणि नक्की हाच प्रयत्न आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला अडवला जातोय. 1 धावेचे योगदान मिळते आणि आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. 1 balls and 3 runs. 1 गेंद और 3 कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग चौकाराची खरं गरज 3 धावांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा पाहिलात अटीतटीचा. या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे धरा मारा झोडा, पण चौकार मारा. आणि बघूया 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. काय घडणार काय बिघडणार. गोलंदाज तयार, फलंदाज देखील तयार. एका बाजूला विवेक, दुसऱ्या बाजूला यश. आणि हा शेवटचा चेंडू 1 चेंडू 3 धावा. आणि हा चेंडू स्वैर. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा तयार. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे एका धावी